मनोज जरांगेंच्या वक्तव्याकडे वळूया। माझ्या वाटेला जाऊ नका असा थेट इशारा मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटलांनी पंकजा मुंडेंना दिलाय। बाता मारून आणि आमरण उपोषण करून आरक्षण मिळत नसतं असं मोठं वक्तव्य पंकजा मुंडेंनी केलं होतं। त्या वक्तव्याला मनोज जरांगे पाटलांनी सडेतोड उत्तर दिलं। मुख्यमंत्र्यांनी, मंत्रिमंडळाने, विधानसभेच्या सदस्यांनी ठराव करायचा, अध्यादेश काढायचा, मंत्रिमंडळाने निर्णय घ्यायचा कॅबिनेट मध्ये आणि तो निर्णय जाहीर करायचा आणि तो कोर्टात टिकवायचा, हे त्यांचं कर्तव्य आहे। मी इथे पाता आमरण उपोषण केल्याने मिळत नसतं आरक्षण आणि इथे कोणीही कोणत्याही गरीब समाजाला मुख्य प्रवाहात आणण्यापासून रोखणाऱ्यापैकी आम्ही नाही। ढुसणे आणू नका म्हणा विनाकारण। मी जर ढुसणे आणायला लागलो ना तर मग मी कोणाला सोडित नाही। उगाच मी तुमच्या वाटाला गेलेलो नाही, माया वाट्यावर यायचं नाही। मी आत्तापर्यंत कसलाच बरोबर शब्द आणखीन काढलेला नाही की ते वाईट आहेत का चांगले आहेत का कसले आहेत। बळच जर मग अंगावर घ्यायचा प्रयत्न केला तर मी मागं सरकणार, कारण पूर्वी वेगळं होतं, माझा समाज एक नव्हता।